मागच्या 3-4 वर्षापासून ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतो. गॅझेटेड क्लास 1 होण्याचं स्वप्न होतं. पण आता कुठेतरी पॅटर्न चेंज झाल्यामुळं, सिलेबस चेंज झाल्यामुळं, MPSC 2025 ची मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळं कुठेतरी असं वाटतंय की आपल्याकडं होईल का नाही? मी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करू का नाही? डिस्क्रिप्टिव्हमध्ये मला लिहिलं जाईल का नाही? डिस्क्रिप्टिव्ह खरंच अवघड आहे का? का डिस्क्रिप्टिव्ह सहज शक्य आहे? या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या MPSC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसा की विषय आहे MPSC ऑब्जेक्टिव्ह कडून डिस्क्रिप्टिव्हची तयारी होऊ शकते का? या अनुषंगानं थोडीशी चर्चा करण्यासाठी आज आपण भेटत आहोत. बघा, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एक प्रामाणिकपणे प्रयत्न केले ऑब्जेक्टिव्हच्या बाबतीमध्ये, काही अंशी काही प्रयत्न कमी पडले, कधी लक फॅक्टर मध्ये आला, कधीतरी काही मिसगायडन्स झालं, कधी कधी आपण चुकीच्या गोष्टी केल्या, कट ऑफची वाट बघत बसलो, नंतर रिझल्ट आला पण अभ्यास केलेला नव्हता, 2 मार्कानं इंटरव्ह्यूचा कॉल गेला, 2 मार्कानं सिलेक्शन गेलं, कधी कधी काही जणांचं 0.5 न गेलं, कधी कधी फक्त ऑप्ट आउट न केल्यामुळं गेलं. या सगळ्या अनुषंगानं एक स्वप्न उराशी बाळगून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलो होतो की मला गॅझेटेड क्लास 1, बऱ्याच लोकांना DC व्हायचं होतं, कोणाला DYSP व्हायचं होतं, कोणाला ऍटलीस्ट CO क्लास 1 पदी तरी त्या ठिकाणी बसायचं होतं. पण ते आपलं स्वप्न हे स्वप्नच राहिलेलं आहे. ते स्वप्न पूर्ण करणं शक्य आहे का, हा प्रश्न, म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. आता ही मग खरंच तयारी करावी का नाही करावी, आणि त्याचा एक प्रॅक्टिकल लेखाजोखा किंवा त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. अर्थातच जसं नेहमी आपण चर्चा करत असतो, ऑब्जेक्टिव्ह टू द पॉइंट आणि फॅक्ट बेस्ड, की खरंच जे आहे ते शक्य आहे का, आहे तर कुणाला आहे, नाही तर कुणाला नाही, या अनुषंगाने आपण चर्चा करूया. बघा, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सगळ्यात एक महत्वाचा ॲडव्हान्टेज मला असं वाटतं तुम्हाला या ठिकाणी जो मिळू शकतो ना, तो सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज मी जो म्हणेल तो आहे की प्रिलिम्स. तुम्ही ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे. जरी तुम्ही आतापर्यंत प्रिलिम पास झालेला नाही आहात, तरी तुम्ही कुठेतरी 110 2024 ला 115 पर्यंत पोहोचलेला आहात, 117 पर्यंत, काही लोकांनी 120, 125, काही लोकांनी मेन्स दिलेली आहे. तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे की प्रिलिम्स माझी निघू शकते. आणि खरी गंमत इथे, जे ऑलरेडी तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये मेन्सला असतील जे लोक, बरेच जण जे एक मोठा असा हे केलाय की UPSC वाल्यांना ऍडव्हान्टेज असेल, मला असं वाटतं UPSC वाले कुठेतरी प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये स्ट्रगल करतायत. प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये अजूनही त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की माझा पॅटर्न UPSCचा आहे, मी जो अप्रोच फॉलो केला होता तो UPSCच्या प्रश्नांचा केला होता, तो MPSC मध्ये जमेल का, MPSC माझी प्रिलिम्स क्लिअर होईल का. या अनुषंगानं तुम्हाला इथे 100% ॲडव्हान्टेज मिळू शकतो की तुम्ही थोडंसं अजून जर स्ट्रॅटेजिकली व्यवस्थित आपला सिलेबस रिवाइज केला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स परत एकदा बघितले, थोडेफार आपल्या आखाडा टेस्ट सिरीज सारखी एखादी टेस्ट सिरीज सोडून बघितली, ऑब्जेक्टिव्हचा आपला पॅटर्न थोडा ब्रशअप करून बघितला, तर प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला एक ॲडव्हान्टेज राहील. आणि जर तुमची प्रिलिम्स सिक्युअर झाली तर मेन्समध्ये काही का होईना परत ते आपलं स्वप्न साकार करण्याची एक उमेद किंवा ते साकार करण्याची एक आशा त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. आणि मला असं वाटतं सगळं हे शक्य होऊ शकतं. परत मी जो आज एक व्हिडिओ बनवला, काल एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये मी बोललो होतो की ते बिलीव्ह, यू हॅव टू बिलीव्ह. तुम्हाला एक विश्वास त्या ठिकाणी पाहिजे की मी हे करू शकतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा आत्मविश्वास कामाला येणार आहे. आणि जर आत्मविश्वासाला प्रयत्नांची जोड दिली तर यश नक्की तुम्हाला मिळणार आहे. आणि हेच मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं होतं की प्रयत्नांची जोड जर विश्वासाला मिळाली तर मात्र आपल्याला यश त्या ठिकाणी 100% मिळू शकतं. आणि जे तुम्ही स्वप्न उराशी बाळगलेलं आहे ते स्वप्न तुमचं शक्य होऊ शकतं. पहिली गोष्ट जी होती की ती प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेज आहे. दुसरी गोष्ट जी आहे सगळ्यात महत्वाची की मॅक्झिमम सिलेबस तर सारखाच आहे. मॅक्झिमम सिलेबस जो आहे तो सारखाच आहे. तो काय मास्तर उगाच काहीतरी गप्पा मारते, अशा बाबतीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल तर तो आपण बघूया. काय सिलेबस सारखा आहे बरं? आपण जर इथं बघितलं ना, GS1 मध्ये काय आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, थोडंफार सोसायटीचा भाग आपल्याला जो नव्हता तो आहे, वर्ल्ड जिओग्राफीचा थोडाफार भाग जो आपल्याला नव्हता, GS2 मध्ये काय आपल्याला पॉलिटी होतं, आपल्याला गव्हर्नन्स होतं, IRचा थोडासा भाग आपल्याला त्या ठिकाणी नव्हता, GS3 मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट पण आपल्याला होतं, थोडंसं नाही म्हटलं तर इंटरनल सिक्युरिटीचा भाग आपल्याकडे नाही, इकॉनॉमी आपल्याला होतं, क्रॉप होतं, सगळ्या गोष्टी होत्या. GS4 मध्ये मात्र इथिक्स हा आपल्यासाठी कम्प्लिटली नवीन विषय असणार आहे. पण इथिक्स असा काही नाही की तो आभाळातून आला किंवा चंद्रावरून आला किंवा गुरु या ग्रहावरून आला, कुठून तरी आला. इथिक्स म्हणजे नथिंग बट तुम्ही आम्ही जे बोलतो, तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकता आणि त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा जो मी प्रयत्न करतो, किंवा तुम्ही तुमच्या मित्रासोबत राहता
आणि मित्रासोबत जे काय तुमचं वागणूक असते, घरच्यांसोबत जी वागणूक असते, त्यांना जो आपण आदर दिलेला असतो, जे आपण काम करतो, जे आपल्या कामाप्रती आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते, अकाउंटेबिलिटी असते, डिऑन्टॉलॉजी असते, ड्युटी इथिक्स असतं, बाकी इथिक्समध्ये असं काही वेगळं नाहीये की जे आपल्याला माहित नाही. तिथं काही असं टेक्निकल डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारखं, इंजिनिअरिंग सारखं काही वेगळं नाहीये. जे आपण डे टू डे लाईफमध्ये जगतो त्याच गोष्टी आहेत, फक्त थोड्याशा टेक्निकल असल्यामुळं ते आपल्याला आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये लिहावं लागतील, बस एवढाच फरक आहे. राहिला प्रश्न ऑप्शनलचा, तर ऑप्शनलमध्ये बऱ्याच लोकांनी सोशिओलॉजी जो ऑप्शनल आहे तो घेतलाय. सोशिओलॉजीमध्ये पण फार नवीन असं काही नाही, फक्त एक ऑप्शनल लिहिण्याचा सेन्स त्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलप करावा लागेल, एक सवय त्या ठिकाणी ऑप्शनल लिहिण्याची करावी लागेल. बऱ्याच लोकांनी अँथ्रोपॉलॉजी घेतला, काहींनी PSIR घेतला, काहींनी पबॅड घेतला, हिस्ट्री घेतला, जिओग्राफी घेतला, अजून काय घेतला, पबॅड घेतला. फार जास्त फरक त्या ठिकाणी पडत नाही. जो आपला तिसरा महत्वाचा मुद्दा होता इथे, आन्सर रायटिंग मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, इथे बरोबरच लिहिलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे एखाद्याने बरोबर लिहिलं तरच त्याला मार्क पडतील आणि एखाद्यानं बरोबर नाही लिहिलं तर मार्क पडणार नाहीत असं होत नाही. त्यामुळे इथे काही ग्रे एरियाज असतात. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मी जर सांगितलं आता की बाबा महाराष्ट्राच्या आपण जर खानदेश भाग घेतला किंवा विदर्भ घेतला, की विदर्भाच्या बाबतीमध्ये सामाजिक समस्या किंवा आदिवासी महिलांच्या सामाजिक समस्यांवर विवेचन करा किंवा थोडंसं त्याविषयी लिहा. आता तिथं काय फरक पडणार आहे? तुम्ही जर एखाद्या महिलेचं विचारलं की त्यांना आरोग्याचा प्रॉब्लेम आहेत किंवा त्यांच्या डाएटचे प्रॉब्लेम असलं, अॅनिमियाचं प्रमाण कुठेतरी 65% पेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे किंवा शिक्षणाचा दर त्या ठिकाणी फार कमी आहे, एम्प्लॉयमेंट ऑर्गनाइज सेक्टरमध्ये फार कमी आहे, त्यांना अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करावं लागतं, अजून काय येणार आहे तिथं? काय समस्या? सामाजिक समस्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तिथे तुम्ही पर्टिक्युलरली त्या लिहू शकता की त्यांना थोडंसं कुठेतरी समाजामधून बाहेर पडल्यासारखं वाटायला लागतं किंवा थोडं ॲलिनेशन वगैरे, ज्याला आपण सेन्स ऑफ ॲलिनेशन वगैरे, या गोष्टी. म्हणजे इथं थोडं फार इकडचं तिकडचं 19-20 लिहिलं तरी फार जास्त काही फरक पडत नाही. याच्या उलट आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक गोष्ट बघायला मिळाली, जर तुमचं उत्तर ABCD मधलं A आहे तरच तुम्हाला मार्क मिळायचे, जर B आहे आणि जर तुमचं उत्तर चुकलं तर तिथे तुम्हाला पेनल्टी मिळायची. चौथा पॉइंट माझा तोच होता, इथे नो पेनल्टी. नो पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये फार कमी वेळा ज्या लोकांनी फार इररिलेव्हंट काहीतरी एसे तुम्हाला आरोग्याचा विचारला, तुम्ही तिथं काहीतरी क्रिप्टोकरन्सी लिहित बसले, काहीतरी वेगळं लिहित बसले, तर कदाचित पेनल्टी दिली जाऊ शकते. जसं UPSC मध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना मिळालेली आतापर्यंत. पण तुम्ही जर थोडंही त्याच्या आसपासचं लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी पेनल्टी मिळत नसते. काही गोष्टी बरोबर नसतात, सायमल्टेनियसली त्या चूक पण नसतात. म्हणजे त्याचा मधला भाग आहे की एखादं वॉटर टाईट कंपार्टमेंट नसतं की एखादी गोष्ट कुठून सुरू होते आणि कुठं बंद होते, त्याला आपण लाईन मध्ये ड्रॉ करू शकत नाही. एखाद्याचं मित्र आणि मैत्रिणींमधलं मित्रत्वाचं नातं प्रेमामध्ये कसं जातं, म्हणजे इथं संपलं की प्रेम सुरू होतं आणि इथं मैत्री संपते, असं काही नसतं. वॉटर टाईटमेंट कंपार्टमेंट नाही. कधी मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं हे दोघांनाही कळत नाही. तसा प्रकार इथे पण असतो. लिहिता लिहिता एखादा पॉईंट असा बाजूला जातो की तो आपल्यालाही कळत नाही आपण अयोग्य लिहिला का काय लिहिला. आणि एक्झामिनर पण तसाच विचार करतो की जर हे कमीत कमी चूक नसेल तर त्याला बरोबर नाहीये. या दोघांच्या मधल्या पद्धतीने काहीतरी ऍव्हरेज मार्क देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे चौथी महत्वाची गोष्ट जी होती की नो पेनल्टी, राईट. त्याच्यानंतर एक सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट जो आहे, जो बरेच जणांना अजून त्याची आयडिया नाहीये, पाचवा पॉइंट जो आहे तर तो आहे फॅक्च्युअल कंट्रोल. कशामुळे माहितीये का? ऑब्जेक्टिव्हची तयारी करत असताना आपण जे काय कायदे पाठ केले, आपण जे काय प्रोव्हिजन्स आर्टिकल पाठ केले, आपण जे काय हिस्ट्रीमध्ये नाव पाठ केले, जे ऑर्गनायझेशन पाठ केलं किंवा जे आपल्या लक्षात राहिलेलं आहे, जो फॅक्च्युअल डेटा आपल्या लक्षात राहिलेला आहे, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट पुढे सांगणारच आहे. तर हा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो कुठेतरी तुम्हाला एक ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी देणार आहे. फक्त हे ॲडव्हान्टेज घेण्यासाठी तुम्हाला गरज असणार आहे बिलीफची, स्वतःच्या विश्वासाची, आत्मविश्वासाची, आणि त्याला एक तुम्हाला सोबत लागेल ती म्हणजे योग्य मार्गदर्शनाची. आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी आपण आता ऑफलाईन स्वरूपामध्ये पुण्यामध्ये आलेलो आहोत. सायमल्टेनियसली ऑनलाईन आपलं प्री मेंटरिंग पण त्या ठिकाणी चालू आहे. आणि आपला जो कोर एरिया आहे, मी वैयक्तिक स्वतःचा सांगतो, तो डिस्क्रिप्टिव्हचा आहे. जेव्हा आपण आन्सर रायटिंग चालू करू तेव्हा तुम्हाला कळेल की हे ठोकताळेने अप्रोच फक्त ऑब्जेक्टिव्ह पुरता नव्हता, त्याच्यापेक्षा पण भारी पद्धतीने आपल्याला तो आपल्या डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये वापरता येतो. म्हणून आपण सारखं म्हणतोय की पॅटर्न नवीन पण अप्रोच तोच, राईट. इथे एक फॅक्च्युअल कंट्रोलचा जो विषय होता
तो मी या ठिकाणी मांडला होता. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक फॅक्टर होता, महाराष्ट्र स्पेसिफिक ज्या काही गोष्टी आहेत तिथे आपल्याला एक ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी 100% मिळणार आहे. महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राची भूगोल असेल, महाराष्ट्राचा लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बॉडीच्या रिलेटेड प्रश्न असतील, महाराष्ट्रातील सामाजिक समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, शेतीविषयक समस्या असतील, महाराष्ट्रातील चालू व्हॅल्यू सिस्टीम असेल किंवा जे काही एज्युकेशनल सिस्टीम असेल त्याच्या बाबतीमध्ये एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढी माहिती असणार आहे तेवढी दिल्लीवरून यूपीएससी करणाऱ्यांना कदाचित माहिती नसेल, असं आपण एक गृहीत धरूया. तर तिथे तुम्हाला एक ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे आपण स्पेसिफिकली जेव्हा सिलेबस बघायला जाऊ, आता समजा GS1 मधला जेव्हा आपण सिलेबस, त्याच्या आधी आपण एसएच्या बाबतीमध्ये बघू. एसएच्या बाबतीमध्ये काय केलंय, पूर्वी आपण निबंध लिहित होतो, बरोबर आहे, तो साधारण एक 25 मार्काला लिहित होतो, तो फक्त आता 250 मार्काला लिहायचा. म्हणजे पूर्वी जे काय आपण 4 पेज लिहित होतो ते आता 8 पेजमध्ये 10 पेजमध्ये लिहायचा, बस एवढंच. फार जास्त काही त्याच्यामध्ये वेगळं झालंय असं मला वाटत नाही. फक्त तो कसा लिहायचा, इफेक्टिव्ह कसा लिहायचा, पॉइंट्स कसे जनरेट करायचे ते आपण थोडक्यामध्ये नंतरच्या काळामध्ये डिस्कस करूया. हळूहळू त्या विषयाला पण हात घालूया. निबंध लेखनाचा विषय पण हळूहळू त्याला वाचा फोडूया. राईट, सध्या एक गोष्ट लक्षात घ्या, निबंध आपल्या ओळखीचा आहे, परिचित आहे, हा काय आपल्यासाठी नवीन फॅक्टर त्या ठिकाणी नाहीये. त्यानंतर जेव्हा आपण पुढे विचार करतो, इंडियन कल्चर मधला बराचसा भाग तुम्हाला आता कदाचित करावा लागेल जो नव्हता, पण इथे परत दुसरा पॉईंट आहे, विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र. त्यांनी ज्या ज्या वेळेला विथ रिस्पेक्ट टू महाराष्ट्र म्हटलं जाईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी एक ऍडव्हान्टेज असेल. ही गोष्ट आपण प्रखरपणे त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्र स्पेसिफिक तुमची भक्ती मुवमेंट असेल किंवा आपला समाज सुधारक असतील किंवा त्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा इतिहास असेल, याच्यावर आपलं खूप चांगल्या पद्धतीनं कंट्रोल आहे. हा पॉईंट झाला. मॉडर्न हिस्ट्री आपण कुळून पिलेली आहे, आपल्या एवढं प्रचंड ऑब्जेक्टिव्ह मधलं नॉलेज कोणाला नाही. फ्रीडम स्ट्रगल अगून चांगलं. पोस्ट इंडिपेंडन्स पण आपल्याला राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह मेन्स मध्ये होतच आणि आपण ते केलेलंच आहे. आणि तेवढ्याच बेसिसवर आपल्याला जवळपास सगळेच्या सगळे प्रश्न पोस्ट इंडिपेंडन्सचे त्या ठिकाणी कव्हर होणार आहेत. हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हा आपल्यासाठी नवीन असेल, सोसायटीचा काही भाग नवीन असेल. परत वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी आपण प्रिलिम्ससाठी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे, इव्हन मेन्स मध्ये पण चांगली केलेली आहे. तिथे एक आपल्याला ऍडव्हान्टेज मिळेल. इम्पॉर्टंट जिओग्राफिकल फिनॉमिना आपला अर्थक्वेक, सुनामी, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, सायक्लोन हे पण आपण खूप चांगल्या पद्धतीनं केलेलंच आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काही नवीन फार बघायला मिळणार नाही. पुढचा राहिला प्रश्न गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन अँड पॉलिटी. इथं जर IR चा भाग, इंटरनॅशनल रिलेशन्सचा भाग सोडला तर बाकी हे सगळं आपल्याला प्रिलिम्सला होतं, मेन्सला होतं. गव्हर्नन्स तर आपण बऱ्यापैकी डायरेक्ट पॉईंट होता, रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन अ डेमोक्रेसी आणि इम्पॉर्टंट ऑफ गव्हर्नन्स हे ऑलरेडी आपण मेन्स मध्ये केलेलं आहे. GS2 पार्ट 2 मध्ये ऑलरेडी आपण हे केलेलं आहे. राहिला प्रश्न इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनचा, ते पण आपण HRD मध्ये आपण ते पण केलेलं आहे. फक्त त्याच्या रिलेटेड करंट आस्पेक्ट किंवा बायलॅटरल रिलेशन्स विथ US असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, चायना असेल, हे आपले फक्त करायचे राहिले. ते येणाऱ्या काळामध्ये करंटच्या स्वरूपामध्ये आपण ते करू शकतो. पेपर 3 मध्ये इंडियन इकॉनॉमी आपण कोळून पिलेली आहे. GS4 मध्ये आपण प्रचंड प्रभुत्व त्या ठिकाणी मिळालेलं आहे. फॅक्च्युअल कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंट बजेटिंग पण आपल्याला होतच. मेजर क्रॉप आपल्याला होते. लँड रिफॉर्म तर ऑलमोस्ट कधीतरी प्रश्न विचारला जायचा, प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल. इन्फ्रास्ट्रक्चर बाबतीमध्ये आपल्या एवढी माहिती तर परत कोणाला नसणार आहे. आपल्याला पहिली रेल्वे कधी आल्यापासून तर आतापर्यंत इलेक्ट्रिफिकेशन किती झालं. त्या दिवशी इंटरव्ह्यू मध्ये BE इलेक्ट्रिकलचा विद्यार्थ्याला मी त्याला सहज विचारलं की भारतामध्ये इलेक्ट्रिफिकेशन किती झालं रेल्वेचं, एक्झॅक्टली सांगितलं 67 पॉईंट काहीतरी समथिंग. राईट, एवढं फॅक्च्युअल कंट्रोल आपल्यावर असताना आपल्याला ऍडव्हान्टेज का मिळणार नाही, आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह का करता येणार नाही, हा प्रश्न मला त्या ठिकाणी पडतो. आणि ह्या प्रश्नाला परत एक उत्तर मी देईल की जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल, जर तुमच्यामध्ये सेल्फ बिलीफ असेल, तुमची सिस्टीम त्या पद्धतीनं काम करायला लागली आणि तुमच्या प्रयत्नाची जोड योग्य मार्गदर्शनासोबत जर मिळाली ना, तर डिस्क्रिप्टिव्ह इज फार मोर इझी दॅन ऑब्जेक्टिव्ह. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये जे पाहिजे ते एक्झॅक्टली माहिती पाहिजे, नाहीतर आपल्याला उत्तर येत नाही. दुसरी गोष्ट अजून की इथे ऑब्जेक्टिव्ह मध्ये सगळ्यात एक महत्वाचा अजून आपला मला वाटतं 7वा पॉईंट काहीतरी किंवा 6वा पॉईंट असेल, तिथे आपल्याला काय असतं, प्रेशर, त्याच्यानंतर टेन्शन आणि त्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या चुका आहेत, कुठल्या सिली मिस्टेक्स, की 5 गोल जे आहेत, 5 क्वेश्चनचे ते खालीवर झाले, सिस्टीम चेंज झाले म्हणून माझे 5 मार्क कमी गेले, हे इथं असणार नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि बऱ्याच वेळेला ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन गेलेलं आहे, चांगल्या विद्यार्थ्यांचं 1 मार्क 2 मार्क 4 फार फार 5 मार्कांमध्ये गेलेलं आहे. प्रिलिम्सचं 2-3 मार्कांमध्ये असतं आणि राज्यसेवा मेन्सचं 5 ते 10 मार्कांमध्ये. आणि नेमकं तिथं ते झालेलं असतं. परीक्षेमध्ये प्रेशरमध्ये एखादा प्रश्न चुकीचा केलेला असतो, एखादी लाईन आपली कम्प्लिटली चुकलेली असते, 4-5 प्रश्न आपले चुकले असतात. ही चूक आपली डिस्क्रिप्टिव्ह मध्ये होणार नाहीये. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये 7 पेपर आहेत. 7 पेपरमध्ये डिस्क्रिप्टिव्ह मध्ये एखाद दुसरा पेपर जरी खराब गेला
तरी 5 पेपरमध्ये आपलं परफॉर्म चांगलं केलं तरी आपल्या सिलेक्शनचे चान्सेस आहेत. त्यामुळे इथं 8वा जो पॉईंट आहे की इथं मार्जिन ऑफ एरर भरपूर आहे. मार्जिन ऑफ एरर जी आहे तर ही ऑब्जेक्टिव्ह पेक्षा त्या ठिकाणी जास्त आहे. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण म्हणायचो चुकीला माफी नाही, त्यातल्यात कंबाईनच्या बाबतीमध्ये तरी म्हणायचो की चुकीला माफी नाही, जर तुम्ही सिली मिस्टेक केली इट्स अ क्रिमिनल ऑफेन्स असं मी नेहमी म्हणायचो. तसंही ते नाहीये. तुम्ही एखादा पेपर जर 7 पैकी आपला खराब गेला, 5 चांगले आले तरी आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस त्या ठिकाणी आपल्याला आहेत. चुकीला माफी आहे ही गोष्ट लक्षात घ्या. राईट, चुकीला माफी या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. अशा पद्धतीने जर आपण विचार केला, बघा हे तर IT स्पेस कम्प्युटर सगळं GS4 मध्ये आपण चांगलं केलंय. आपल्या GS4च्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये बरेचसे प्रश्न 2023ला रिफ्लेक्ट झाले होते आणि 24ला आहे, जे की अजूनही कंबाईनच्या बाबतीमध्ये जे आपलं पुस्तक आहे 2300 अनालिसिसचं, त्याच्यामधले अजूनही क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात. तो एक पार्ट झाला. डिझास्टर मॅनेजमेंट आवडलेलं होतं. आपण तारका सगळं पाठ केलं की मालिन डिझास्टर कधी झालं होतं, फालिनचं चक्रीवादळ ते कधी आलं होतं, फुकुशिमा मार्च 2011चा इव्हेंट कधी झाला होता, हे 11 मार्च 2011 इथपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी अजूनही लक्षात आहेत. एवढा सगळा आपला फॅक्च्युअल कंट्रोल असताना मला सांगा तुम्हाला मार्क का पडणार नाहीत? फक्त एकाच केसमध्ये पडणार नाहीत, जर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन मिळाली नसेल, जर तुमच्यामध्ये स्वतः विश्वास नसेल, आत्मविश्वास जर नसेल आणि तुमचे प्रयत्न कमी पडले तरच तुम्ही फेल होऊ शकतात. अदरवाईज ह्या जर गोष्टी सगळ्या जुळून आल्या तर मला असं वाटतं डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड आहे, हा नवीन भाग आहे. पण याच्यात अजून दुसरं काय असणार आहे बघा, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. म्हणजे माणूस जेव्हा माणसासोबत बोलतो, जेव्हा भांडतो, काहीतरी गोष्टी होतात, त्यात ज्या गोष्टी येणार आहेत, डिटर्मिनंट्स, इसेन्स आणि कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन. एखाद्याने एखाद्या रागाच्या भरात चापट मारली, त्याचा काय कॉन्सिक्वेन्स होणार आहे, राग काय येतो माणसाला, माणसाचा ऍटिट्यूड काय, माणसाचा अप्रोच काय, किंवा माणसाचा ऍप्टिट्यूड काय आहे, ह्यात तर सगळ्या गोष्टी आहेत. बघा ऍप्टिट्यूड आहे, इथं ऍटिट्यूड आहे, इमोशनल इंटेलिजन्स आहे. काही लोकांना एखाद्याला चांगल्या पद्धतीनं काउन्सिलिंग करता येतं, त्याला पुढच्याचे इमोशन्स माहित असतात, ज्याला आपण एम्पथी, सिम्पथी वगैरे म्हणतो. याच्या बाहेर इथिक्स मध्ये आहे काय? सिव्हिल सर्व्हिसेस व्हॅल्यूज आणि इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन काय पाहिजे? ट्रान्सपरन्सी पाहिजे, इंटिग्रिटी पाहिजे, इथिक्स पाहिजे, ऑनेस्टी पाहिजे, प्रोबिटी इन गव्हर्नन्स, काय अजून केस स्टडीज बेस्ड ऑन अबोव्ह इश्यू. केस स्टडीचा एक थोडासा फक्त लिहिण्याचं स्किल त्या ठिकाणी जर असेल तर आपल्याला फार काही वेगळं लागत नाही. थोडंसं केस स्टडीच्या बाबतीत मार्केटमध्ये कोणतरी काहीतरी एक बघितलं मी लिहिलेलं की त्यांनी असं लिहिलं केस स्टडीमध्ये स्टेक होल्डर्स लिहिलं होतं. आणि मग स्टेक होल्डर्समध्ये वुमन जी अफेक्ट झालेली आहे किंवा व्हिलेज आहे असं काहीतरी लिहिलं होतं. ही झाली तुमची आम जिंदगी. आता मेंटॉस जिंदगी काय सांगतो तुम्हाला, वुमन विथ डिग्निटी, व्हिलेज विथ कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, दिस इज कॉल्ड मेंटॉस जिंदगी. तुम्ही सगळे लोक हे लिहिणार इथपर्यंत वुमन लिहिणार, आपण विथ डिग्निटी लिहूया, विथ व्हॅल्यूज. म्हणजे माझं म्हणणं स्टेक होल्डर विथ व्हॅल्यूज. कुणीच लिहित नाही, युपीएससी मध्ये पण लिहित नाही. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. मी काही काही गोष्टी एथिक्सवर, एसेवर आणि अंतरवर एवढं काम केलेलं आहे तर तुम्हाला हळूहळू दिसेलच. तर ही गोष्ट आहे व्हिलेज विथ इट्स कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. इथं लिहिल्यानंतर बाकीच्यांनी 10 लोकांनी फक्त स्टेक होल्डर लिहिलेत आणि 10 लोकांमध्ये तुम्ही एकट्याने स्टेक होल्डर्स विथ देअर व्हॅल्यूज लिहिली, 1 मार्क जास्त मिळणार नाही. तर 1 केस स्टडीमध्ये आपल्याला इथे 1 जास्त मिळतोय, 5 केस स्टडीमध्ये 5 मार्क, असे वेगळ्या प्रश्नांमध्ये 5-5, 10-10 मार्क प्रत्येक पेपरमध्ये जास्त मिळाले तर आपल्याला चांगले मार्क का पडणार नाहीत? मार्केटमध्ये जे काय चालू आहे त्याच्यापेक्षा वेगळं देण्याचा प्रयत्न आपण नेहमी करतोय आणि तोही करतच राहणार आहे. कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा आपला अजून स्ट्रॉंग एरिया आहे, जिथं आपला जो अप्रोच आहे तो याच्या ऑब्जेक्टिव्ह पेक्षा पण चांगला काम करणार आहे. या अनुषंगानं मला असं वाटतं याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण ऑप्शनलचा विचार करतो, अँथ्रोपॉलॉजी एक खूप स्कोरिंग विषय आहे. त्यानंतर सोशॉलॉजीचा जर जेव्हा आपण विचार केला, कुठे गेलं सोशॉलॉजी पण खूप विद्यार्थ्यांनी घेतलाय. फक्त सोशॉलॉजीमध्ये मला एकच अडचण की रायटिंग स्किल खूप चांगलं लागतं. कारण जीएसचा जो पेपर आहे आणि सोशॉलॉजीचा आहे, कधी कधी लिहिताना असं वाटतं की ह्या जीएसचाच क्वेश्चन आहे. तिथं सोशल पर्स्पेक्टिव्ह आणावा लागतो, सोशल थिंकर, सोशल स्कॉलर्स आणि सोशॉलॉजी लिहिण्याचा एक सेन्स फक्त आपल्याला डेव्हलप करावा लागतो. तो एकदा झाला की सोशॉलॉजी पण आपल्याला स्कोरिंग मिळू शकतो. अँथ्रोपॉलॉजी सारखा विषय आहे किंवा PSIR सारखा विषय आहे जिथेही मार्क मिळू शकतात. अशा अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो, मला असं वाटतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा खूप अवघड नाहीये. फक्त मार्केटमध्ये जी काही चर्चा रंगवलेली गेलेली आहे आणि त्याचं कारण तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं, इट्स ऑल अबाउट कॅपिटलिझम. कॅपिटलिझम थ्राइव्हज ऑन फिअर की एक तुम्हाला मनामध्ये भीती घातल्या जाते, इथिक्सला हे करावं लागेल, एसएला ते करावं लागेल, ऑप्शनलला अमुक करावं लागेल, धमुक करावं लागेल.
आणि मग सगळी फिअर तयार झाली की मग प्रोडक्ट लॉन्च केला जातो की ही घ्या आमची इथिक्सची बॅच. याच्यामध्ये तुम्हाला कलरफुल डायग्राम, याच्यामध्ये केस स्टडी, याच्यामध्ये एक्झाम्पल, याच्यामध्ये हे पाठ करा, याच्यामध्ये ते पाठ करा, या आमच्याकडे हा ऑप्शनल अशा पद्धतीने शिकवलं जातं, तशा पद्धतीने शिकवलं जातं. अशा सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये येतात. आणि अजूनही मी तुम्हाला स्ट्रॉंगपणे सांगतो, जर एखाद्यानं चांगल्या पद्धतीनं जर ठरवलं ना, तो अजूनही घरी राहूनही डिस्क्रिप्टिव्हची तयारी करू शकतो. कित्येक युपीएससीचे टॉपर पण त्या पद्धतीनं पास झालेत. फक्त एक चांगलं गायडन्स, एक चांगलं मार्गदर्शन, आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी जो नेहमी सांगतो स्टॉप अँड गोचा एक अप्रोच त्या ठिकाणी लागेल. का माहितीये का, की आपण जे करतोय ते बरोबर आहे का, मी ज्या मार्गाने चाललोय का ते बरोबर आहे का, हे चेक करणारा तुम्हाला फक्त एक जण कोणीतरी मेंटर लागेल. मीच पाहिजे असं गरजेचं नाहीये. अजून मार्केटमध्ये खूप चांगले चांगले लोक आहेत, ते शोधा, त्या लोकांकडून मार्गदर्शन घ्या, आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये पण 100% एकदा ट्राय करून बघा. मला 100% गॅरंटी आहे, जर तुम्ही योग्य पद्धतीने त्याला सामोरं गेलात तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये पण चांगलं यश त्या ठिकाणी तुम्ही संपादन करू शकतात. त्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी कालही तुमच्यासोबत होतो, आजही तुमच्यासोबत आहे, उद्याही राहील. काही अडचण आली, काहीही गरज पडली तरी माझा नंबर त्या ठिकाणी मी दिलेला आहे. पुण्याच्या ऑफिसमध्ये पण आहेच. आणि जे विद्यार्थी बाहेरून तयारी करतायत त्यांना आपल्या फ्री मेंटरिंगच्या स्वरूपामध्ये पण अवेलेबल आहे. एक गोष्ट फक्त सांगतो, कधी कधी फ्री मेंटरिंग मध्ये वेळेमध्ये कॉल करता येत नाही, तेवढी फक्त माझी परिस्थिती त्या ठिकाणी समजून घ्या. त्याबद्दल आत्ताच मी क्षमस्व आणि सॉरी म्हणतो, की मला प्रत्येक वेळेला तुम्ही कॉल केला आणि मला रिस्पॉन्ड करता येणार नाही. काही गोष्टी माझ्याही आहेत, त्यामुळे थोडंसं मी आता काय माझ्या लक्षात आलं की खूप लोक भेटायला येतात, त्यामध्ये मला बाकीचे लेक्चर्स वगैरे पण घेता येत नाहीत. त्यामुळे एक दिवस आड अल्टरनेट डे फ्री मेंटरिंग त्या ठिकाणी ठेवतोय, जेणेकरून मलाही माझ्या गोष्टी करता येतील. राईट. सो थँक यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स.